ऑल इंडिया मार्केटमध्ये फोकस करू की मी एका वर्टिकलमध्ये फोकस करू, एका रिजनल मार्केटमध्ये फोकस करू आणि नंतर हळूहळू स्केल करू. व्हॉट इज युअर फर्स्ट टेक ऑन दिस? काय करायला हवं? लोकल पेलवानी असलीच पाहिजे आणि त्याच्यानंतर स्केलेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये जॉग्राफिकल एक्सपान्शन करणं महत्वाचं आहे. परंतु मी एक म्हणेन की जॉग्राफिकल एक्सपान्शन आपण कुठच्या क्षेत्रात आहोत त्याच्यावर अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल मी नेहमी असं म्हणतो की सर्व्हिसेसच्या बिझनेसमध्ये जॉग्राफिक एक्सपान्शन डेंजरस आहे, परंतु प्रोडक्टच्या बिझनेसमध्ये जॉग्राफिकल एक्सपान्शन मॅन्डेटरी आहे. व्हॉट इज द राईट स्पॉट ते ठरवायला हवं की आता मी लोकल मार्केट कॅप्चर केलेलं आहे आणि मला आता नॅशनली आणि इंटरनॅशनली जायला हवं. दुसरं, सर्व्हिसमध्ये हाऊ कॅन अ सर्व्हिस, आपण सर्व्हिसचं प्रोडक्ट कसं बनवू शकतो, ह्याच्यावर आपण थोडंसं डिस्कस करूया. व्हॉट डू थिंक अबाउट? 100% जर तुम्ही सर्व्हिसला प्रोडक्ट बनवलं तर इट्स अ ग्रेट स्टोरी टू सेल. फॉर एक्झाम्पल थिओब्रमा नावाचा एक ब्रँड आहे, तर फूड प्रोडक्ट्स त्यांचे बेकरी प्रोडक्ट्स आहेत. अगोदर ते एका लोकेशनने सुरू केलं आणि आज त्या लोकांनी 300 400 500 केले असतील स्टोर्स. 3-4 हजार कोटीचं त्यांचं व्हॅल्युएशन झालं. जोपर्यंत तुमचं मार्केट इस्टॅब्लिश होत आहे, जोपर्यंत तुमचं मार्केट सॅच्युरेट होत नाहीये तुमच्या लोकल मार्केटपर्यंत, तोपर्यंत मला वाटतं लोकल मार्केटमध्ये असावं. पण जेव्हा तुम्ही 50-60-70% मार्केट स्टेक घेतला त्या मार्केटमधला, की आय थिंक आपण नवीन मार्केटमध्ये जायला हवं. व्हॉट डू यू थिंक अबाउट? 100% ते करणं यासाठी गरजेचं आहे, कारण देन तुम्हाला किती लोकल कॉम्पिटिशन आली तरी तुमच्याकडे आज जास्ती जॉग्राफीज आहेत त्याला कव्हर करण्यासाठी. दुसरी गोष्ट, एखादा ब्रँड जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा त्यांचे कस्टमर सुद्धा प्रवास करतात. फॉर एक्झाम्पल जर सांतेस्पा कुझिनचे आउटलेट्स मल्टिपल शहरांमध्ये आहेत तर लोक त्या शहरांमध्ये जेव्हा पण जातात तेव्हा त्या ब्रँडला व्हिजिट करतात. प्रत्येक उद्योग हा आपल्या एका रिजन मधून सुरू होतो आणि आपल्या लोकल मार्केटमध्ये पहिल्यांदा तो इस्टॅब्लिश होतो आणि त्याच्यानंतर तो नॅशनली आणि मोठ्या मार्केट्समध्ये इस्टॅब्लिश होतो. तर प्रत्येक उद्योजकाला जेव्हा तो व्यवसाय सुरू करतो त्याला ही क्लॅरिटी यायला वेळ लागतो की मी हा माझ्या मार्केट पुरता आता करू, माझ्या लोकल रिजनमध्ये हा ब्रँड डेव्हलप करू, की मी डायरेक्टली नॅशनल ब्रँड बनवण्यासाठी जाऊ. आणि ह्याच्यामध्ये त्याला बऱ्याचदा कन्फ्युजन असतं. बऱ्याचदा त्याला कळत नसतं की मी ऑल इंडिया मार्केटमध्ये फोकस करू की मी एका व्हर्टिकलमध्ये फोकस करू, एका रिजनल मार्केटमध्ये फोकस करू आणि नंतर हळूहळू स्केल करू. तर ह्या विषयावर आपण आज बोलूया. तर व्हॉट इज युअर फर्स्ट टेक ऑन दिस? काय करायला हवं? लोकल पेलवानी असलीच पाहिजे आणि त्याच्यानंतर स्केलेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये जॉग्राफिकल एक्सपान्शन करणं महत्वाचं आहे. परंतु मी एक म्हणेन की जॉग्राफिकल एक्सपान्शन आपण कुठच्या क्षेत्रात आहोत त्याच्यावर अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल मी नेहमी असं म्हणतो की सर्व्हिसेसच्या बिझनेसमध्ये जॉग्राफिक एक्सपान्शन डेंजरस आहे, परंतु प्रोडक्टच्या बिझनेसमध्ये जॉग्राफिकल एक्सपान्शन मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुम्ही जगभरात तुमचं प्रोडक्ट अवेलेबल झालं पाहिजे. प्रोडक्टची ती खासियत आहे, कारण विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन द क्वालिटी, प्रोडक्टवर कॉम्प्रोमाइज न होता तुमचा प्रोडक्ट तुमच्या लोकल एरियापेक्षा जास्ती एरियामध्ये जाऊन प्रवास करू शकतो आणि कस्टमरपर्यंत पोहोचू शकतो. तर सर्व्हिसेसमध्ये तुम्ही लोकल पेलवान व्हा. व्हेन आय से लोकल म्हणजे आज तुम्ही मुंबईमध्ये एका शहरात एका स्टेशनवर सुरू करू शकता, एका लोकेशनवर, एका पिनकोडमध्ये. नंतर तुम्ही पूर्ण मुंबई शहरामध्ये पसरू शकता. परंतु इतर शहरांमध्ये जाण्यापेक्षा एकाच शहरातली पेलवानी केलेली बरी विथ मल्टिपल आउटलेट्स. पण एखादा प्रोडक्ट जर तुम्ही विकत असाल तर मी तुमचा प्रोडक्ट जगभरात कसा प्रवास करू शकतो तुमच्या स्केलेबिलिटीच्या प्लॅनमध्ये ते असणं गरजेचं आहे. तर यू हॅव टू डिसाईड की तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला वाढ करायची आहे. सर्व्हिसेसमध्ये तुमचा नेम काय असला पाहिजे आणि प्रोडक्ट लाईनमध्ये तुमचा नेम काय असला पाहिजे. सो लोकल जेव्हा आपण बिझनेस रन करत असतो ना, तो बऱ्याचदा आपल्या एका इंटरनल वेगळ्या प्रोसेसमध्ये लागलेला असतो. पण जेव्हा आपण स्केल करू तेव्हा प्रोसेसेसची गरज असते. कारण तिथे बिझनेस ओनर असतो आणि तो कंट्रोल करत असतो आणि तो सगळ्या सिस्टम प्रोसेस ऑपरेट करत असतो. पण जेव्हा आपण स्केल करतो तेव्हा तो बिझनेस ओनर सगळीकडे पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याला एसओपीची गरज लागते, प्रोसेसची गरज लागते. पण प्रत्येक प्रोडक्ट हे स्केल होऊ शकतं. बऱ्याचदा लोक आपल्या रिजनमध्येच फक्त राहतात आणि त्याचा चॅलेंज असा होतो की नवीन जर कॉम्पिटिशन आली मग तुम्हाला जायला दुसरी मार्केटच नाहीये. कारण तुम्ही बरीच वर्ष एका मार्केटमध्येच आहात आणि दुसऱ्या मार्केटमध्ये तुम्हाला कोणी ओळखतच नाहीये. आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन तुमच्या मार्केटमध्ये आज ना उद्या येणारच आहे. त्यामुळे व्हॉट इज द राईट स्पॉट ते ठरवायला हवं की आता मी लोकल मार्केट कॅप्चर केलेलं आहे आणि मला आता नॅशनली आणि इंटरनॅशनली जायला हवं. दुसरं, सर्व्हिसमध्ये हाऊ कॅन अ सर्व्हिस, आपण सर्व्हिसचं प्रोडक्ट कसं बनवू शकतो, ह्याच्यावर आपण थोडंसं डिस्कस करूया. व्हॉट डू थिंक अबाउट? 100% जर तुम्ही सर्व्हिसला प्रोडक्ट बनवलं तर इट्स अ ग्रेट स्टोरी टू सेल. फॉर एक्झाम्पल थिओब्रमा नावाचा एक ब्रँड आहे, तर फूड प्रोडक्ट्स त्यांचे बेकरी प्रोडक्ट्स आहेत.
अगोदर ते एका लोकेशनने सुरू केलं आणि आज त्या लोकांनी 300 400 500 केले असतील स्टोर्स. 3-4 हजार कोटीचं त्यांचं व्हॅल्युएशन झालं. का? तर त्यांनी रेस्टॉरंटच्या कॉन्सेप्टला प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट केलं. आता आमच्याकडे रेस्टॉरंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल सांते स्पा कुझिन. तर आम्ही 500 सांते स्पा कुझिन ओपन नाही करू शकत. कारण इट इज अ सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिसेसमध्ये तुमची जिम्मेदारी वेगळी असते. तुम्हाला अवलंबून राहावं लागतं लोकांवर. पण जर तुम्ही फूडच्या त्या प्रोडक्टला सर्व्हिस पासून जर तुम्ही त्याला प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट केलं, तर तुमचं प्रोडक्ट बनतंय फॅक्टरीमध्ये आणि ते डिस्ट्रीब्यूट होत आहे जिथे पण तुमचे आउटलेट्स आहेत तिथे. तर तेव्हा तुमचे स्टाफची रिक्वायरमेंट कमी असते. फॉर एक्झाम्पल माझ्या एका रेस्टॉरंटमध्ये, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या रेस्टॉरंटचे साईजेस वेगळे असतात आणि थीम्स वेगळे असतात. तर माझ्या एका रेस्टॉरंटमध्ये किमान 45 स्टाफ लागतात. परंतु जर तुम्हाला थिओब्रमाचं तुम्ही एक दुकान पाहिलं तर 3 ते 4 लोकांमध्ये ते आटपतं. करेक्ट. रेव्हेन्यू लगभग सिमिलर असतो, म्हणजे त्या साईजच्या प्रपोर्शन मध्ये जर पाहिलं तर. परंतु ते प्रोडक्ट असल्यामुळे क्वालिटीवर तुमचा कंट्रोल राहतो आणि ऍट द सेम टाइम जॉग्राफिकली तुम्ही त्याला कुठेही पोहोचवू शकता आणि तुम्ही तुमचा सेल निर्माण करू शकता. आता दुसरं उदाहरण म्हणजे चितळे बंधू, लोकल ब्रँड फ्रॉम पुणे, आता जगभरात अवेलेबल आहे, अमेरिकेमध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. तर प्रोडक्ट असण्याचा फायदा हा आहे की तुम्ही त्या प्रोडक्टला सगळीकडे पसरवू शकता. आपले बरेच मराठी रेस्टॉरंट्स आहेत जे एका लोकेशनमध्ये एकच रेस्टॉरंट घेऊन बसलेत, पण बऱ्याच लोकांनी त्या कॉन्सेप्टमधनं प्रोडक्ट्स तयार केले आणि त्या प्रोडक्ट्सना प्रवास करायला लावला. सो रादर देन कस्टमर कमिंग टू यू, तुमचा प्रोडक्ट कस्टमरच्या दाराशी पोहोचतोय आणि पूर्ण जग तुमचं मार्केट आहे. तर तुम्हाला एका लोकेशनमध्ये राहून वाढायची गरजच नाही. यू कॅन डू दॅट. ऍट द सेम टाइम तुम्हाला मी अजून एक उदाहरण देतो. रेस्टॉरंटची चर्चा करतो म्हणून अजून एक उदाहरण देतो. अंकल्स किचन, ज्यांनी आम्हाला चायनीज शिकवलं, चायनीज जेवण काय असतं ते शिकवलं, मालाडला आहे अंकल्स किचन. अतिशय माझे खास मित्र आहेत. अत्यंत उत्कृष्ट क्वालिटी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि पोर्शन साईज जबरदस्त आहे. पोर्शन साईज तर व्हॅल्यू फॉर मनी. परंतु ते मालाडमध्येच राहिले आणि आजही त्यांच्याकडे वेटिंग असते, पण ते मालाडमध्येच राहिले. आत्ता त्यांनी एक ब्रांच सुरू केलेलं आहे दुबईमध्ये आणि ते 2 भावंड आहेत, सनी आणि रॉनी. तर रॉनी मला वाटतं मुंबई पाहतो आणि सनी कदाचित दुबई पाहतो. अदरवाईज दोन्ही भावंड रोज रेस्टॉरंटमध्ये उभे असतात कस्टमर सॅटिस्फॅक्शन बघण्यासाठी. ह्यूज ब्रँड, ग्रेट रेव्हेन्यू, ग्रेट ब्रँड व्हॅल्यू आणि डुईंग एक्सलंट बिझनेस. समजा जर त्यांनी अंकल्स किचनच्या नावाने जर एक प्रोडक्ट सुरू केला ना, म्हणजे रेडी टू ईट ॲट होम चायनीज प्रोडक्ट्स, तर कदाचित त्यांची प्रगती अजून होऊ शकते. म्हणजे हा रील मी त्यांना पाठवणार आहे. म्हणजे एका हिशोबाने त्यांना देखील समजेल की खरोखर त्यांनी अंकल्स किचनच्या नावाने किंवा अंकल्स किचनच्या ब्रँडचा फायदा घेऊन त्यांनी प्रोडक्ट क्रिएट केलं पाहिजे जे जगभरात ते विकू शकतील. सो लोकल मार्केटमध्ये काय होतं की तुम्हाला सेल्स जो आहे ना, तो स्ट्रॉंग कस्टमर बेसमुळे मिळतो. रेफरल चांगले असतात, तुमचे कस्टमर जुने असल्यामुळे ते रेफर करतात. तुम्हाला रिपीट ऑर्डर मिळते, त्यामुळे तुम्हाला चांगला कॅश फ्लो मिळतो. पण हे तोपर्यंत जोपर्यंत इंटरनॅशनल काय म्हणतात त्याला, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन येत नाही. पण आल्यानंतर ना, कारण इंटरनॅशनल जे जायंट्स येतात, दे कम विथ लॉट ऑफ बजेट. त्यामुळे ते हवे तेवढे डिस्काउंट देऊ शकतात आणि त्यांचं टार्गेट हेच असतं की लोकल कॉम्पिटिशन संपवायची आणि नवीन मार्केट्स आणि नवीन कस्टमर्स अक्वायर करायचे. तर एका पॉइंट पर्यंत जोपर्यंत तुमचं मार्केट इस्टॅब्लिश होतंय, जोपर्यंत तुमचं मार्केट सॅच्युरेट होत नाहीये तुमच्या लोकल मार्केटपर्यंत, तोपर्यंत मला वाटतं लोकल मार्केटमध्ये असावं. पण जेव्हा तुम्ही 50, 60, 70% मार्केट स्टेक घेतला त्या मार्केटमधला, की आय थिंक आपण नवीन मार्केटमध्ये जायला हवं. व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? 100% ते करणं यासाठी गरजेचं आहे, कारण देन तुम्हाला किती लोकल कॉम्पिटिशन आली तरी तुमच्याकडे आज जास्ती जॉग्रफीज आहेत त्याला कव्हर करण्यासाठी. दुसरी गोष्ट, एखादा ब्रँड जेव्हा प्रवास करतो ना, तेव्हा त्यांचे कस्टमर सुद्धा प्रवास करतात. फॉर एक्झाम्पल, जर सांते स्पा कुझिनचे आउटलेट्स मल्टिपल शहरांमध्ये आहेत, तर लोक त्या शहरांमध्ये जेव्हा पण जातात तेव्हा त्या ब्रँडला व्हिजिट करतात. आता फॉर एक्झाम्पल, मी जगात कुठेही प्रवास केला तर आय विल प्रिफर टू स्टे इन अ मॅरियट. इट्स अ ब्रँड, सगळीकडे अवेलेबल असल्यामुळे आपल्याला त्याची सर्व्हिस क्वालिटी गॅरंटीड आहे. हॉलिडे इन म्हणा, मॅरियट म्हणा, ताज म्हणा, ऑबरॉय म्हणा, तर तुम्हाला सवय पडते आणि तुमच्याकडे एक्सपेक्टेशन्स मॅच होतात. आणि दोज ब्रँड्स ऑल्सो कीप युअर डेटाबेस. त्यांच्याकडे तुमचा डेटाबेस आहे. जेव्हा त्यांना समजतं ना की तुम्ही त्यांच्या ब्रँडशी लॉयल आहात, निगडीत आहात आणि सगळीकडे तुम्ही त्यांचाच उपयोग करता, तर ते लोक तुम्हाला ऍडिशनल सर्व्हिसेस देतात, डिस्काउंट देतात, बेनिफिट्स देतात, अपग्रेड करून घेतात.
भरपूर काय तुम्हाला सुविधा मिळते बिकॉज युअर अ लॉयलिस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ब्रँड. आणि म्हणून लोक बरेच ब्रँड जे असतात जे मल्टिपल लोकेशन्सवर अवेलेबल असतात ते लोक मेंबरशिप ड्राईव्ह क्रिएट करतात आणि तुम्हाला मेंबर बनवतात. तुम्हाला इंटरनेट फ्री असतं. म्हणजे अशा पद्धतीने ते लोक तुम्हाला ऑब्लाइज करतात आणि त्यासाठी यू गेट अडिक्टेड टू दोज टाईप ऑफ ब्रँड्स. तर एक्सपान्शन करणं हे मॅन्डेटरी आहे, एकदम मॅन्डेटरी आहे आणि इट सपोर्ट्स युअर व्हॅल्युएशन ऑल्सो. जसं मी नेहमी म्हणतो लोकांना की कुठच्याही व्यावसायिकाला 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आणि इन दॅट ऑर्डर: कॅश फ्लो मॅनेजमेंट, अर्निंग प्रॉफिट्स आणि क्रिएटिंग व्हॅल्युएशन. कारण व्हॅल्युएशन हा एक बिझनेसमॅनचा प्रॉव्हिडंट फंड आहे. तुम्हाला जीवनाभराचे कष्ट जर तुम्हाला एनकॅश करायचे असतील आणि जर तुम्ही इक्विटी विकली किंवा कंपनी विकली तर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल दॅट इज द व्हॅल्युएशन दॅट यू वर्क फॉर. हे Correct. तुमचं प्रॉव्हिडंट फंड आहे. Correct. तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला स्केलेबिलिटी आणली पाहिजे आणि तुम्ही म्हणालात त्या हिशोबाने सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेडमध्ये माझा एक असा वेळ होता की दर 3 महिन्याला मी एक नवीन ब्रांच सुरू करायचो. आमचे 43 आउटलेट्स होते मुंबईला. म्हणजे शांतीनाथ शॉपिंग सेंटर नावाचं एक शॉपिंग सेंटर होतं मालाडला. माझे तिकडे 11 गाळे होते, 11 दुकानं होती. सगळ्यांमध्ये सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशनचे क्लासेस होते. म्हणजे नंतर असं व्हायला लागलं की मी कुठच्या दुकानाच्या बाहेर उभं राहून 5 मिनिटं कोणाशी बोललो ना तर लोकांना वाटायचं अजून एक दुकान घेतोय हा. तर परंतु माझं टार्गेट असायचं की समजा जर मी एवढे ऍडमिशन्स केले, समजा जर 150 ऍडमिशन्स मी केले तर मी बाजूचं अजून एक दुकान घेणार. तिथे 150 झाले तर मग त्याच्या बाजूचं अजून एक दुकान घेणार. तर तुम्हाला माइलस्टोन्स क्रिएट करणं गरजेचं आहे की मला एक्सपान्शन कधी करावी, कसं करावी. आता माझा एक बिझनेस आहे त्याच्यामध्ये मी माझ्या फाउंडरला ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केले तिला मी सांगितलेलं आहे की मला 30% कन्सिस्टंटली 30% प्रॉफिट मार्जिन कमवून दाखव फॉर 3 मंथ्स. वी विल पुट द नेक्स्ट आउटलेट. तर जर तुम्ही असे पॅरामीटर्स सेट केले ना तर ऑटोमॅटिकली युअर सिस्टम्स गेट सेट. कारण माझ्या इच्छेनुसार ते 30% होणार नाहीत ना. यू हॅव टू गेट एव्हरीथिंग इन प्लेस. बॅलन्सिंग ऍक्ट झालं पाहिजे. यू हॅव टू बी ऑप्टिमम. म्हणजे त्याचं लॉजिकल सिस्टम सेट होणं फार महत्वाचं आहे. ते झालं ना की ऑटोमॅटिकली तुमची प्रॉफिटेबिलिटी सुरू होते. सर्व्हिसेसचा बिझनेस आहे म्हणून 30% म्हणालो. प्रोडक्ट बिझनेसमध्ये 30% करणं कठीण असतं. सर्व्हिसेसमध्ये स्केलेबिलिटी इज अ क्वेश्चन मार्क म्हणून त्याची प्रॉफिटेबिलिटी जास्ती असते. व्हेरॅज इन प्रोडक्ट बिझनेस तुमची पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज लोअर बट द व्हॉल्यूम ऑफ दॅट बिझनेस कॅन बी हायर. हे फरक असतात सर्व्हिस आणि प्रोडक्टमध्ये. हम एक्सेप्शन्स असतात परंतु सहसा अशा पद्धतीने हे बिझनेसेस चालतात. सो पण आपण ऑलरेडी बघितलं ना तर हेच होत आहे भारतामध्ये की लिज्जत पापड हे जर एक्झाम्पल घेतलं तर इट वॉज अ व्हेरी स्मॉल बिझनेस. खूप छोट्या लेवलला तो सुरू केला आणि आता तो जगभर गेलेला आहे प्रोडक्ट पूर्णपणे. पण आपण रेग्युलर पण जे ब्रँड म्हणतो ना त्याला पण आपण सबकॉन्शियसली म्हणतो अरे हा ब्रँड ना साऊथचा ब्रँड आहे, हा ब्रँड ना दिल्लीचा ब्रँड आहे, हा ब्रँड ना मुंबईचा ब्रँड आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय की आधी दिल्लीमध्ये सेटअप केलेलं आहे. दे कॉन्कर्ड द सगळं मार्केट आणि मग तो भारतभर गेला ॲज अ दिल्ली ब्रँड. किंवा साऊथचा ब्रँड आहे जसं कल्याण ज्वेलर्स आहे. ते साऊथमध्ये डॉमिनेटिंग होते पण ते आता भारतभर आणि जगभर जगभर सिंगापूरला आहेत, Yes. दुबईला आहेत. येस. सो दॅट इज द बेस्ट स्ट्रॅटेजी. कारण तुम्ही एका मार्केटमध्ये ना जास्त वेळ टिकू शकत नाही. कारण जगाचं लक्ष आता इंडियावर आहे. त्यामुळे जगातले सगळे ब्रँड तुमच्या मार्केटमध्ये येणारच. त्यामुळे आपल्याला ऑप्शनच नाहीये. पण चूक अशी होते बऱ्याचदा उद्योजकांना वाटतं की मी लॉन्च करतानाच ऑल इंडिया लेवलचा ब्रँड लॉन्च करू आणि त्याच्यामध्ये मग त्याचं मार्केटिंग वीक होतं कारण तेवढं बजेट पोचत नाही आणि तेवढी सर्व्हिस आपण देऊ शकत नाही. तर एनीबडी हु इज लॉन्चिंग अ न्यू स्टार्टअप त्यांनी कसा अप्रोच ठेवायला हवा याच्यावर? माइलस्टोन बेस्ड ग्रोथ म्हणजे माझं ऑपरेटिंग कॉस्ट मी किती लवकर कव्हर करू शकतो, त्याच्यानंतर माझा मिनिमम रेव्हेन्यू मी कितीपर्यंत नेऊ शकतो हे टार्गेट्स ठेवून त्यांनी एक्सपान्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. हॅपहॅझार्ड एक्सपान्शन जर केलं तर इट विल बी अ डिफिकल्ट ऍस्पेक्ट. माझा एक मित्र आहे त्यांनी 2017-2018 मध्ये तो एका गुरुच्या नादेला लागला आणि तो गुरु त्याला शिकवायला लागला की आपण लेव्हरेज केलं पाहिजे, लोन घेतले पाहिजे, एक्सपान्शन असं झालं पाहिजे, एक्सपान्शन तसं झालं पाहिजे. तर माझा हा मित्र त्याने काय केलं, बँकेतनं लोन्स घेतले, ज्वेलरीचा ब्रँड होता आणि त्यांनी एका दिवसामध्ये 4 शहरांमध्ये लॉन्च केलं. चेन्नईमध्ये केलं, कोयंबतूरमध्ये केलं, बँगलोरमध्ये केलं, हैदराबादमध्ये केलं. 4 ब्रँड्स 4 आउटलेट्स एकाच दिवसामध्ये. आणि त्या गुरुला त्यांनी प्रायव्हेट जेट हायर केलं आणि एकाच दिवशी 4ही दुकानांचे रिबिन कापायला लावलं.
आणि एकाच दिवशी बंद झाले. आणि विदिन द नेक्स्ट 2 इयर्स हम्म. ही वेंट बँकरप्ट आणि सगळे आउटलेट्स त्याचे बंद पडले. तर एक्सपान्शन आपल्या क्षमतेप्रमाणे पण असणं गरजेचं आहे, की आपली क्षमता किती हँडल करायची आहे. म्हणजे एखादा एंटरप्रेन्योर समजा 100 कोटीचाच बिझनेस करू शकतो, तर त्याच्याकडनं 10,000 कोटीचं एक्सपान्शन अपेक्षित करणं चुकीचं आहे. बरेच फंड्स किंवा इन्व्हेस्टर्स काय करतात, ते फाउंडरलाच हलवून टाकतात. एका पर्टिक्युलर ग्रोथच्या नंतर ते फाउंडरला सरकवतात साईडला, की आता ह्याच्या पुढची ग्रोथ जी आहे, त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या टाईपची लोकं लागतील. तर आपली क्षमता, आपली स्ट्रेंथ, आपले माइलस्टोन्स अचीव्ह करणं महत्त्वाचे आहेत आणि त्या माइलस्टोन्स प्रमाणे तुम्ही तुमचं एक्सपान्शन प्लॅन करू शकता. हॅपहॅझर्ड प्लॅनिंग तुम्ही नाहीच करू शकत. जॉग्राफिक एक्सपान्शन करण्यासाठी पैसा लागतो. हा पैसा जर तुमच्या इंटरनल अक्रुव्हल्स मधला असला किंवा एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरचा असला तर तो फायदेशीर ठरू शकतो. परंतु जर तुम्ही ओझं घेतलं, लोनचं ओझं घेतलं, तुमच्या एक्झिस्टिंग एस्टॅब्लिशमेंटमध्ये तुमचं ब्रेक इव्हन नाही झालेलं आहे, तुम्ही प्रॉफिट नाही कमवलेलं आहे आणि तुम्ही ताबडतोब त्याचं एक्सपान्शन करायचा प्रयत्न करतायत, तर कदाचित अपघात होऊ शकतो. परंतु ग्रो करणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे बिझनेसमध्ये, कारण बिझनेस विदाउट ग्रोथ इज स्टॅग्नन्सी. त्याच्यामध्ये मजा नाही येणार. पण तुम्ही असे फायनान्शियल माइलस्टोन लावू शकता, सेल्स माइलस्टोन लावू शकता, कस्टमर नंबरचे माइलस्टोन्स लावू शकता. अल्टिमेटली एव्हरीथिंग बॉइल्स डाउन टू रेव्हेन्यू ओनली. परंतु वेगळे त्याचे तुम्ही पॅरामीटर सेट करू शकता फॉर स्टार्टिंग द नेक्स्ट वन आणि देन द नेक्स्ट वन आणि देन द नेक्स्ट वन. एक पुस्तक वाचलंय मी, माझं फेवरेट पुस्तक आहे युअर लाईफ युअर लेगसी. त्याच्यामध्ये असं एक चांगलं पॉवरफुल स्टेटमेंट आहे, द मोर मनी दॅट यू मेक द मोर आर द चान्सेस ऑफ यू लुझिंग इट. म्हणजे तुम्ही जेवढा पैसा बनवता ना, तेवढे चान्सेस वाढतात ते पैसे गमवायचे. तर तुमच्याबरोबर तसं न घडावं त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग व्यवस्थित करणं फार महत्वाचं आहे, की आपली क्षमता किती आहे, कॅपेबिलिटी कॅपॅसिटी केवढी आहे आणि आपण ही प्रगती कशी करावी. कारण सस्टेन करणं महत्वाचं आहे ना. बिकमिंग सक्सेसफुल टुडे इज व्हेरी इझी. सस्टेनिंग दॅट सक्सेस इज द डिफिकल्ट पार्ट. सो एक खूप चांगलं इंटरेस्टिंग उदाहरण मला एका व्यक्तीने दिलं होतं, की तुमचा बिझनेस स्केलेबल आहे की नाही आणि तुम्ही तो भारतभर पसरवू शकता की नाही याची एक टेस्ट घ्यायची असेल, तर तुम्ही 1 महिना सुट्टी घेऊन घरी बसा आणि जर तुमचा बिझनेस व्यवस्थित चालला तर तो स्केलेबल आहे. इतकं सिंपल त्याचं सोल्युशन होतं. कारण बिझनेस स्केल करण्यासाठी तुम्हाला सिस्टम्स लागतात, तुम्हाला डेडिकेटेड लीडरशिप लागते आतमध्ये, की पीपल जे असे लोक जे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, तुमचे प्रोसेस सेट करू शकतात. दॅट इज वन. आणि द फंड मॅनेजमेंट ऑल्सो, फंड मॅनेजमेंट पण डेलिगेटेबल असू शकते. ती जर असेल तरच तुम्ही स्केलेबल होऊ शकता. तर दॅट इज वन. आणि जसं तुम्ही म्हणालात, की स्केलिंग न करणं हे ऑप्शनच नाहीये. कारण स्टॅग्नन्सी इज डेथ. म्हणजे जर तुमचा बिझनेस स्टॅग्नंट झाला तर तुम्ही रिव्हर्स प्रोसेसमध्ये सुरू झालेला आहात आणि तुम्हाला जरी जिवंत जरी राहायचं असेल तरी ग्रो करावं लागेल. असा एक अप्रोच त्याच्याकडे असू शकतो. सो स्टॅग्नन्सी विल डेफिनेटली नॉट द राईट ऑप्शन. आपल्याला ग्रो करावंच लागेल. पण आणखीन आपण याच्यावर काय आयडियाज करू शकतो? एनी एक्झाम्पल्स दॅट की लोकल ब्रँड मोठा झाल्यानंतर त्यांना काय बेनिफिट होतात व्हॅल्युएशनच्या दृष्टीने? बऱ्याचदा प्रूफ ऑफ द कॉन्सेप्ट हा लोकली केला जातो. तर ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही जेव्हा एका स्टार्टअपकडे बघता तेव्हा तुम्ही त्या प्रूफ ऑफ कॉन्सेप्टकडे कसं बघता? स्केलेबल आहे की नाही, एकच प्रश्न. जर स्केलेबिलिटी नसली म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ लिमिटेड असणार. बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल सुगंधलोक नावाच्या एका ब्रँडमध्ये आम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे. इट इज अ इन्सेन्स स्टिक आणि म्हणजे अगरबत्ती आणि धूपची कंपनी फॅक्टरी आहे, बँगलोरला आहे. पण 45 देशांमध्ये ते एक्सपोर्ट होतं. 45 देशांमध्ये. तर स्केलेबिलिटी जर नसली तर फ्रॉम अन इन्व्हेस्टर्स पर्स्पेक्टिव्ह ग्रोथ व्हॅल्युएशन कधी मिळणार? जर स्केलेबल असणार तेव्हा. ॲज अन इन्व्हेस्टर जेव्हा कोणताही इन्व्हेस्टर एका बिझनेसमध्ये जेव्हा तो इन्व्हेस्ट करतो तर तो याच उमेदीने करतो की आज मी त्याच्यामध्ये 5 कोटी लावतोय, पण मला 2 वर्षामध्ये ते 5 चे 15 मिळू शकतील का, 20 मिळू शकतील का. आता काल मी एका फंड बरोबर मीटिंगमध्ये होतो. तर हा एवढा हुशार फंड चालवतो, हा व्यक्ती एवढा हुशार फंड चालवतो की त्यांनी 2 वर्षामध्ये 6 टाइम्स रिटर्न्स, 8 टाइम्स रिटर्न्स, 10 टाइम रिटर्न्स केलेले आहेत. म्हणजे समजा जर त्यांनी 4 कोटी लावले तर 2 वर्षामध्ये त्या 4 कोटीचे त्यांनी 32 कोटी रुपयावर एक्झिट केलेले आहे. हे कशाला शक्य झालं? कारण त्या बिझनेसला स्केलेबिलिटी होती आणि इन्व्हेस्टर जो असतो ना, हा एंट्री करतो एक्झिट करण्यासाठी. तर जर त्याला एक्झिट जर स्केलेबल नसणार ना तर एक्झिट नसणार. जर एक्झिट नसला म्हणजे तो गुंतून गेला त्याच्यामध्ये. तर कुठचाही इन्व्हेस्टर कुठच्याही बिझनेसमध्ये जर तो बिझनेस स्केलेबल असला तरच तो पाहतो. दी ओनली कॉन्स्टंट इज द फाउंडर. तो फाउंडर टिकून राहतो त्याच्या इक्विटीला घेऊन. आता फॉर एक्झाम्पल झोमॅटोमध्ये फक्त 4% उरलेत त्याचे.
वॉरन बफेचे बर्कशायर हॅथवे बर्कशायर मध्ये 17.5% उरलेले आहेत. फ्लिपकार्ट सेम स्टोरी. फ्लिपकार्टमध्ये पण सिंगल डिजिट मध्ये फाउंडरची इक्विटी आहे. Correct. तर इक्विटीची साईजचा विषय नसतो, व्हॅल्यू ऑफ दॅट इक्विटी इज इम्पॉर्टंट. आणि व्हॅल्यू कधी वाढते, जेव्हा बिझनेसमध्ये स्केलेबिलिटी असते. तर एक कुठचाही इन्व्हेस्टर एंट्री आणि एक्झिटला फार महत्व देतो. तर ते स्केलेबल असलं तर ते चालतं. आणि प्रूफ काय, इन्व्हेस्टर काय पाहतो की बाबा ह्यांनी मुंबईमध्ये जबरदस्त बिझनेस घडवून दाखवलेला आहे, आता आपण याला एम्पावर करूया इतर लोकेशन्सवर घेऊन जाण्यासाठी. प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट. प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट झालेला आहे. आता इतर लोकांकडे इतर शहरांमध्ये आम्ही जाऊ, त्याच्यामध्ये जी व्हॅल्युएशन वाढेल त्याच्यामध्ये मी एक्झिट करून घेईन. कारण नेक्स्ट इन्व्हेस्टर जो येईल तो मला एक्झिट देईल आणि मला लावलेले पैशाचे 3 पटीने 4 पटीने 5 पटीने 20 पटीने एक्झिट देणार तो. तर मी पण खुश झाला आणि तो इन्व्हेस्टर पण त्याच विचाराने येतोय की याच्या पुढची गाडी मी चालवणार आणि मला पण माझे मल्टिपल्स मिळाले पाहिजे 2-5 वर्षामध्ये. तर अशी यंत्रणा चालतात. इन द बार्गेन फायदा कोणाचा होतो, इन द बार्गेन त्या उद्योजकाचा होतो ज्याला हे इन्व्हेस्टर्स एंट्री एक्झिट करत चाललेले आहेत. कारण ही इज ग्रोईंग बिगर अँड बिगर, बिगर अँड बिगर नॉट इन हिज इक्विटी, बिगर अँड बिगर इन द व्हॅल्यू ऑफ हिज इक्विटी आणि रेव्हेन्यू ऑफ द बिझनेस मॉडेल. कारण जेवढं तुम्ही स्केल करणार तेवढं तुमचं रेव्हेन्यू देखील वाढत जाईल. दुसरी गोष्ट, आपल्याला स्केलेबिलिटी करण्यासाठी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जर त्या उद्योजकाने 1 महिन्याची सुट्टी घेतली आणि जर त्याचा पैसा कुठेच कमी नाही झाला, रेव्हेन्यू कमी नाही झाला, प्रॉफिट तोच राहिला किंवा वाढला, दॅट मीन्स त्यांनी सिस्टम्स आणि प्रोसिजर्स राबवलेले आहेत. करेक्ट. देर आर सिस्टम्स अँड प्रोसिजर्स इन प्लेस. त्याला एक महत्वाची गोष्ट आहे की जो उद्योजक आपल्या टीमकडे अथॉरिटी डेलिगेट करतो आणि अथॉरिटी पण डेलिगेट करतो, म्हणजे त्याला तो जिम्मेदारी देतोय, रिस्पॉन्सिबिलिटी विथ अथॉरिटी, ही विल बी व्हेरी सक्सेसफुल, ही विल बी एक्स्ट्रीमली सक्सेसफुल. कारण बऱ्याच वेळेला उद्योजक म्हणून आपण काय करतो, जिम्मेदारी देऊन टाकतो पण अधिकार आपल्याकडे ठेवतो. मग तो कसा काय पोहणार, म्हणजे तुम्ही त्याचे हात बांधले पाय बांधले आणि पाण्यात टाकला आणि सांगितलं पोहून दाखव, तो नाहीच पोहू शकत. तर जर तुम्हाला ते 1 महिन्याच्या सुट्टीचा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करायचा झाला तर तुम्हाला डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अलॉंग विथ अथॉरिटी असणं गरजेचं आहे. तरच तो तुमचा एम्प्लॉई ग्रो होतो आणि तो तुमचा बिझनेस ग्रो करू शकतो. मग त्या एम्प्लॉईला रिटेन करण्यासाठी तुम्हाला फक्त पगार देऊन चालणार नाही. देन यू हॅव टू गिव्ह हिम अ रेव्हेन्यू शेअर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना पार्टनर्स इन प्रॉफिट्स. जे उद्योजकांकडे टीम असते हु आर प्रोडक्टिव्ह, जे रिझल्ट आणून देतात, त्यांना त्या उद्योजकांनी थांबवण्यासाठी त्याला ESOP दिलं पाहिजे किंवा रेव्हेन्यू शेअर दिलं पाहिजे किंवा चांगले तगडे इन्सेंटिव्ह दिले पाहिजे. जे प्रोडक्टिव्ह एम्प्लॉईज असतात ना, त्याचं प्रमाण कसं मापायचं, पगारापेक्षा त्याचं इन्सेंटिव्ह जर जास्ती असलं म्हणजे तो प्रोडक्टिव्ह एम्प्लॉई आहे. आणि जर तुमच्याकडे असे एम्प्लॉईज असले तर तुम्ही 1 महिना नाही 6 महिन्याच्या सुट्टीवर जाऊ शकता. कितीतरी उद्योजक असतात कायमस्वरूपी हॉलिडेवर असतात, कारण त्यांनी चांगली टीम निवडलेली असते आणि ते त्यांच्या पैशावर पैसे कमवून देतात, त्यांच्या ब्रँडवर ब्रँड व्हॅल्युएशन क्रिएट करून देतात, त्यांचा कॅश फ्लो मॅनेज करतात आणि प्रॉफिट मल्टिप्लाय करून देतात. तर ॲज अ उद्योजक ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज जर तुम्ही राबवल्यात तर मग हमखास तुम्ही विनीत बनसोडे जसे म्हणाले त्या हिशोबाने तुम्ही सुट्टीवर जाऊ शकता आणि स्टील युअर बिझनेस इज ग्रोईंग आणि स्केलेबल होत चाललेलं आहे. ग्रेट. आय थिंक हे फॅन्टॅस्टिक डिस्कशन झालं, कारण प्रत्येक उद्योजकाला वाटत असतं की मी स्केल कसा करावा, की लोकल मार्केटमध्ये की नॅशनल आणि इंटरनॅशनली. त्याच्यावर खूप चांगली चर्चा आपण केली. तुम्हाला जरा कॉन्टेंट आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही बिझनेसचा ग्रोथ कशी केली, तुम्ही तुमचे मार्केट्स कसे शिफ्ट केले, हे आम्हाला कमेंट्समध्ये ऐकायला नक्की आवडेल. आणि तुमच्या बिझनेसमध्ये स्केलेबिलिटीचे पॉइंट्स काय आहेत हे जर तुम्ही मेसेजमध्ये टाकलं ना तर कदाचित कोणतरी असा व्यक्ती वाचेल हु विल बिकम युअर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर इन्क्लुडिंग मी. तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आमच्याबरोबर निगडीत राहा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team
facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.